आजची सकाळ ही महाराष्ट्रामध्ये जी उगवली त्या महाराष्ट्रात आज अजित पवार नाहीत हे मानायला मन काही तयार होत नाही। अजित पवारांशिवाय आजचा महाराष्ट्रातला सूर्य उगवलाय आणि त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी अशी हानी झाली आहे, अशी पोकळी निर्माण झाली आहे। चला भाऊ भाऊ चला। राजकारणातलं हे दादा पर्व जे होतं ते आज अखेर संपलेलं आहे। अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रातली जनता धक्क्यात आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। अजित पवार यांच्या निधनानंतर चा धक्का जो आहे तो आज प्रत्येकाला बसला आहे आणि भाऊ चला चला भाऊ भाऊ। वाक्चातुर्य सेन्स ऑफ ह्युमर हा अजित पवारांचा महाराष्ट्रात आजवर कोणत्याच नेत्यामध्ये काही दिसला नव्हता असं देखील बोललं जायचं। आज आपण बघतोय अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रातला एक कर्तबगार नेता राज्यानं गमावला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। सगळ्यांना वेळ देणारा नेता, सकाळी उठून कामाला लागणारा नेता, विकास कामं जे आहेत त्यांच्यासाठी पाहणी दौरे सकाळी राबवणारा नेता, सकाळी 6 वाजता अधिकाऱ्यांना कामाला लावणारा नेता, निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना, मस्तवाल अधिकाऱ्यांना ज्यांची भीती असायची ते अजित पवार। आणि आज अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी अशी हानी झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। वेळ पाळणारे अजित पवार आज मात्र अवेळी निघून गेले आहेत। क्रीडा क्षेत्राशी जवळीक असणारा हा नेता होता। संघटन कौशल्य तर अजित पवारांचं उत्तम होतंच, परंतु क्रीडा क्षेत्रातला त्यांचा वावर हा देखील तितकाच सहज असायचा। ऑलिम्पिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील खेळाडूंच्या विकासाची कास कायमच धरल्याचं पाहायला मिळालं। राज्य खो खो तसंच कबड्डी संघटनेसह त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा जी आहे ती देखील अजितदादांनी यशस्वीरित्या सांभाळली। आज काळाच्या पडद्याआड जात आहे। तडफदार कर्तृत्ववान अशीच अजितदादांची ओळख चला चला चला। राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकार चळवळीमध्ये अजित पवारांचं नेतृत्व हे प्रभावी राहिलेलं आहे। साखर उद्योगाचे आधारस्तंभ म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं। अजित पवार यांच्या निधनानं केवळ पवार कुटुंबियांचंच नुकसान झालं नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। भल्या सकाळीच ज्यांचा दिवस सुरू व्हायचा त्या सकाळीच आज अजित पवार यांची अंत्ययात्रा निघालेली आहे। यापेक्षा दुर्दैव काय असू शकते। भल्या सकाळी अजित पवार तयार व्हायचे आणि अनेकांना कामाला लावायचे। आज मात्र अजित पवार आपण बघतोय अकाली अनपेक्षितपणे आपल्यातून निघून गेलेले आहेत। स्पष्ट वक्त्या राजकारणाची ही अखेर महाराष्ट्रासाठी धक्कादायकच म्हणावी लागेल। आज महाराष्ट्र शोकाकुल आहे। अनेक नेत्यांना अश्रू अनावर झालेले आहेत।